चला आज आपण बनवूया झटपट अशी पालकची भजी। आणि ही भजी ना एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे होतात। झटपट आपण 5 मिनिटाच्या आत बनवले ते भजी। तर चला रेसिपीला झटपट सुरुवात करूया। पालक भजी बनवण्यासाठी इथे मी एक पालकची जोडी घेतली होती, स्वच्छ धुवून घेतली आणि व्यवस्थित कट करून घेतली बारीक। पालक कापायच्या आधी धुवून घ्यायचा, त्यानंतर कापायचा। आता याच्यात आपण टाकले 1 चम्मच मीठ, 1 चम्मच ओवा हातावर क्रश करून टाकायचा। आपण याच्यात ना चिमूटभर असा टाकलाय खायचा सोडा, म्हणजे पाव चम्मच टाकलाय। पाव चम्मच आपल्याला हळद टाकायची। हळद ऑप्शनल आहे, पण मी थोडीशी टाकली। आता इथे आपण हा लसूण आणि मिरचीचा मी ठेचा बनवून घेतला, तो टाकलाय 2 चम्मच एवढा। तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण बेसन पीठ घेतलं, इथे बेसन पीठ आपल्याला पाऊण कप टाकायचं आहे। मी अंदाजे टाकले, पण याच्यात पाऊण कप, अर्धा कप टाकलं तरी चालेल। मी पाऊण कप बेसन पीठ टाकते याच्यामध्ये आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता त्यानंतर आपण हाताने पण याला असं चोळून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे आपली मिरची आणि ते सगळं व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि पाणी टाकल्यानंतर छानपैकी असं मिक्स होईल। आता आपण हाताने थोडं थोडं पाणी घ्यायचं, एकदम पाणी टाकू नका, पातळ करायचं नाही आपल्याला, थोडं थोडं पाणी घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या, एकदम पाणी टाकून नाही तर पातळ होईल मग। पीठ आपलं बघा मिक्स झाले। आता याच्यामध्ये आपल्याला ना 1 चम्मच मी इथे तांदळाचं पीठ टाकते, जेणेकरून ना आपली भजी अजून कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील। पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं छानपैकी असं। इथे मला याला मिक्स करायला अर्धा ग्लास पाणी लागले। आता हे मिक्स करून झाले। आता आपण असंच साईडला ठेवून देऊया अर्ध्या तासासाठी। अर्धा तास झाले, पीठ आपलं व्यवस्थित मुरले। चला आता भजी बनवायला घेऊया। तर इकडे आपण तेल गरम करून घेतले कढईमध्ये, आणि तेल व्यवस्थित कडक गरम झाल्यानंतर बघा छोटी छोटी भजी टाकायची। खायचा सोडा टाकला त्यामुळे ना भजी फुलतील, तर छोटी छोटी बनवा आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत भजी अशी होतात। 2 ते 3 मिनिटं गॅस फास्ट ठेवायचा, त्यानंतर स्लो करा, पण पहिलं तेल एकदम व्यवस्थित कडक गरम पाहिजे। एकदम मस्त असे फुलून वर येतील, जेवढे बसतील तेवढेच टाकूया, एकदम जास्त पण टाकू नका। हे बघा भजी आपली बघा मस्त वर आलेत फुलून। तर गॅसची फ्लेम मी लो केली, म्हणजे आतून जळणार, असे वरून जळतात आणि आतून कच्चे राहतात असं होणार नाही। एकदम क्रिस्पी असे 3 ते 4 मिनिटं फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला। बघा 3-4 मिनिटं झालेत, भज्याचा कलर चेंज झाला आपल्या, आणि याच्यातले बबल्स पण कमी व्हायला लागले। अजून आता 2-3 मिनिटं झाल्यानंतर बघा एकदम मस्त क्रिस्पी असे भजी आपले तयार झाले। आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये। 2 मिनिटं असं साईडला पकडायचं, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल। हे पहा एकदम मस्त अशी आपली भजी तयार झाली। आता बाकीचे आपले राहिलेले आहेत ना, ते पण आपण अशा प्रकारे तळून घेऊ। सर्व भजी मी तळून घेतले, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली भजी तयार झाले। हे पहा मस्त भजी आपली तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा। धन्यवाद, आणि कमेंट करायला पण विसरू नका।